नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत राऊत आणि मी एक फिटनेस कोच आहे. आजचा जो व्हिडिओ क्रिएट करण्याच्या मागचं एक महत्त्वाचं रिझन असं आहे की आपण एक ऑनलाईन वर्कशॉप अरेंज करतो ज्याचं नाव आहे नी रेझिलन्स ऑनलाईन वर्कशॉप. या प्रोग्रामविषयी मला तुम्हाला थोडंसं सांगायचं आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला हे सांगेल की या वर्कशॉपची गरज का आहे. तर मी मागील 10 वर्षांपासून रनिंग करतो आहे आणि रनिंग करत असताना मला आपसुकच बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला की तुमच्या गुडघ्यांना कधी इजा झाली नाही का, किंवा तुम्हाला असं वाटत नाही का की तुमचे गुडघे खराब होतील. ठीक आहे, आता मी रन करत असताना बऱ्याच वेळा मला नी इंजुरीज खरंच झाल्यात. त्यामधून मी बाहेरही आलो. होणारी इंजुरी ही काही परमनंट इंजुरी नसते, ती इंजुरी रिकवर होण्यासारखीच असते. पण जेव्हा नी इंजुरी होते त्यावेळेला रनर्सला काय दुःख होतं तो एक रनर सांगू शकतो. पण ठीक आहे, ही तर झाली फक्त रनरची गोष्ट. मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे की जर आपली सिडेंटरी लाईफस्टाईल असेल किंवा मग आपण ऑफिस जॉब करत असू आणि आपली कुठलीही मॅक्झिमम मुवमेंट होत नसेल किंवा आपला फक्त बैठी जॉब असेल किंवा आपलं जर का एज जास्त झालेलं असेल आणि आपल्याला उठबैस करत असताना त्रास होत असेल तर आपली जी लाईफची क्वालिटी आहे ती दिवसेंदिवस खालावत चालते. मग याच्यासाठी फक्त आणि फक्त आपला एक्झरसाइजच कारणीभूत आहे किंवा मग त्याच्यासोबत न्यूट्रिशन किंवा स्ट्रेस किंवा स्लीप किंवा होणाऱ्या आपल्या डेली मूवमेंट्स कारणीभूत आहेत किंवा आपला नी रिलेटेड एक्झरसाइज कमी पडतो आहे म्हणून ह्या गोष्टी होत आहेत. या सर्व गोष्टींचा ॲनालिसिस आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. मी बऱ्याच रनर्सला मागच्या 10 वर्षांमध्ये बघितलेले आहे की बिकॉज ऑफ नी इंजुरी त्यांना मॅरेथॉनमध्येच क्विट करावी लागली. बऱ्याच वेळा नी इंजुरी झाल्यामुळे त्या ठिकाणावरून त्यांना स्पोर्टमध्ये परत नाही येता आलं आणि अशा केसमध्ये त्यांनी तो स्पोर्ट्स किंवा हेल्थ रिलेटेड कुठली जी ॲक्टिव्हिटी करणारे असतात त्यांनी त्या क्विट केलेल्या आहेत. सो खरंच नी इंजुरी एवढी भयावह आहे का आणि ही ॲक्च्युली ट्रीट करण्यासारखी आहे का. सो नी रेझिलन्स हा जो प्रोग्राम आहे हा डेव्हलप करण्याच्या मागचा हाच मेन उद्देश आहे की स्पोर्ट्स पर्सन असो किंवा सिडेंटरी लाईफस्टाईल असणारे असो किंवा एज रिलेटेड नी प्रॉब्लेम्स येणारे जे पण लोक आहेत त्यांना हे प्रॉब्लेम जे वारंवार होत आहेत त्यांच्यासाठी हा ऑनलाईन वर्कशॉप आपण डिझाईन केलेला आहे. सो आपण जर का रनर्सविषयी जर बोलायचं ठरवलं तर रनर्स नी म्हणजेच PFS पॅटेलोफिमोरल सिंड्रोम हा एक पेन असतो जो की रिकवर होण्यासाठी बरेच वीक लागतात, ज्यामध्ये ॲथलीटचा कॉन्फिडन्सही कमी होतो. दुसरा जो मेजर कॉमन प्रॉब्लेम आहे रनर्समध्ये तो आहे IT बँड म्हणजेच इलिओटिबियल बँड. त्याच्यामध्ये पेन हा इतका सिव्हिअर असतो की बरेच जण मॅरेथॉन इव्हेंटसुद्धा क्विट करतात. नंतर मग लिगामेंट स्प्रेन्स पण असतात. तर आपल्या गुडघ्याला धरून ठेवणारे 4 लिगामेंट्स आहेत, जसं अँटिरियर क्रुशिएट लिगामेंट आहे, पोस्टिरियर क्रुशिएट लिगामेंट आहे, साईडला जे असतात त्याला आपण लॅटरल कोलॅटरल लिगामेंट म्हणतो किंवा इनसाईड म्हणजेच आतल्या बाजूला जे असतात दॅट इज मेडियल कोलॅटरल लिगामेंट्स. तर या लिगामेंटला जर का कुठली इंजुरी झाली तर ती सुद्धा खूप पेनफुल असते आणि आपल्या ज्या डेली ॲक्टिव्हिटीज असतात त्यासुद्धा कॉम्प्रोमाइज होऊन जातात. नंतर मग मेनिस्कस म्हणजेच आपण त्याला गुडघ्याची गादी म्हणतो. ती गुडघ्याची गादी जी ती नॉर्मली डिग्रेड होतच असते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. जर का आपण एक्सरेज MRIs वगैरे केले तर आपल्याला कळेल की मेनिस्कस हा ऑलमोस्ट 30% ॲट द एज ऑफ 40 हा थोडासा डिग्रेड झालेलाच असतो. पण आपण जेव्हा MRIs करतो तर आपला कॉन्फिडन्स खालावत चालतो की आपलं मेनिस्कस खराब होतं आहे, राईट. पण मग आपण त्याच्याशी रिलेटेड कुठलीही गोष्ट करू शकत नाही. मेडिसिन खूप असा रोल प्ले करत नाही, आपण ज्याला काही मेडिसिन्स अवेलेबल असतात. पण मग आपण गुडघ्यांची ताकद वाढवण्यासाठी तर काही करू शकतो सो दॅट जो मेनिस्कस डिग्रेड झालेला आहे तो अजून फर्दर डिग्रेडेशन त्याचं थांबावं किंवा जे इंट्रिन्सिक मसल आहे जे गुडघ्यांना धरून ठेवत आहेत त्या मसल्सला आपण स्ट्रेंथनिंग करावं. नंतर मग क्वाड्रिसेप्स आहेत. क्वाड्रिसेप्सचे मसल्स जे असतात ते वीक होतात, इंट्रिन्सिक मसल्स जे असतात ते वीक होतात ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. सिडेंटरी लाईफस्टाईल असेल तर उठ बैस करत असताना आपल्याला प्रॉब्लेम होतो. ओव्हर द एज इव्हन ऑस्टिओआर्थरायटिसचे प्रॉब्लेमसुद्धा यायला सुरुवात होतात. सो असे टेंडिनोपॅथीज आहेत, वेगवेगळे आजार आहेत जे की रनर्सला, सायकलिस्टला, ट्रेकर्सला किंवा इव्हन सिडेंटरी लाईफस्टाईल असणाऱ्यांना होत असतात. सो हे प्रॉब्लेम्स होऊ नयेत किंवा जर का इंजुरी झालीच, आपण गॅरंटी नाही घेऊ शकत की इंजुरी होणार नाही, पण जर इंजुरी झालीच तर या इंजुरीमधून आपल्याला रिहॅब स्वतःला करता यावं अशा प्रकारचे टूल्स, अशा प्रकारचं नॉलेज जर आपल्याजवळ असेल की यामधून बाहेर कसं निघायचं किंवा स्वतःला आपण
त्रासामध्ये न टाकून किंवा खूप जास्त मेडिसिन न घेता किंवा एकदमच एक्सरेज किंवा MRIजमध्ये न जाता काही होम रेमेडीज जे असू शकतात, काही एक्सरसाइजेस जे असू शकतात रिहॅबिलिटेशनचे, ते केल्यानंतर किंवा एक सर्टन लेवल असते ज्यानंतर आपल्याला डॉक्टरला कन्सल्ट करायचं असतं. पण सहजच एक साधा नी पेन जर असेल तर आपण जर डॉक्टरला कन्सल्ट केलं, एक्सरेज केले, MRIज केले तर आपण उगाच त्यामध्ये परेशान होतो, आपली क्वालिटी ऑफ लाईफसुद्धा खराब होत असते. सो जर आपल्याला ते अवॉइड करायचं असेल and if you are equipped with some tools and knowledge to feel more confident and capable to manage your own injury, then it will be really nice. So that's the whole purpose of creating this. So तुम्हाला एक रेझिलन्स देणं म्हणजेच एक ताकद देणं ही एक प्रोसेस आहे बघा, किंवा तुमची एक कॅपॅबिलिटी आहे एक्झरसाइज वाईज, लाईक फ्रॉम लेवल 0 टू लेवल 4. लेवल 0 इज लाईक यू आर नॉट एबल टू डू अ गुड मुवमेंट ऑफ युअर नी, त्याला आपण लेवल 0 म्हणू. सो लेवल 1ला येण्यासाठी त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन रिग्रेशन्स असतात जे लेवल 0मध्ये असतात. सो इफ यू अटेंड लेवल 0 देन यू विल प्रोग्रेस टू लेवल 1. ठीक आहे. सो लेवल 1मध्ये काही एक्झरसाइजेस असतील, नंतर त्याचे काही सेट्स असतील, त्याचे काही रिपिटेशन्स असतील, ते केल्यानंतर ते पण कसे लो टू मिनिमम पेन, त्या एक्झरसाइजेसचे सेट्स विदाऊट वेट किंवा विथ वेट वॉट एव्हर इट इज सजेस्टेड जर तुम्ही केले आणि विथ लो पेन किंवा मिनिमम पेन किंवा नो पेन, तर तुम्ही नेक्स्ट लेवलला जाऊ शकता. So level 2 is always attainable, level 3 is always attainable, but provided you should do that exercises with required repetitions, with required sets, with required weight. जर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकलात तर तुम्हाला ते नी रेझिलन्स किंवा जो नीचा टफनेस आहे तो तुम्हाला ऑटोमॅटिक कळायला सुरुवात होईल. नी रेझिलन्स वर्कशॉपचे काही पर्पजेस आहेत जे की तुम्हाला मला सांगायचे आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला रेझिलंट बनवणं म्हणजे स्टफ बनवणं हा एक मेन पर्पज आहे. नंतर तुम्हाला एक एम्पॉवर करणं म्हणजे तुम्हाला एक प्रोसेस अशी शिकवणं की ज्यामुळे तुम्हाला स्वतःला कॅपेबल, कॉन्फिडन्स वाटेल की इफ ॲट ऑल यू आर गेटिंग इंज्युअर्ड आउट ऑफ एनी स्पोर्ट तर तुम्हाला ती नी इंजुरी कशी मॅनेज करायची आहे. सो वी आर गिविंग यू स्ट्रेंथ, पहिला पर्पज. दुसरं पर्पज म्हणजे काय की तुमचे जे काही बोन्स आहेत किंवा जॉईंट्स आहेत जे फ्रीज झालेले आहेत ओव्हर यूजमुळे, त्यामध्ये तुमची रेंज ऑफ मोशन वाढवणे. तिसरं म्हणजे काय की there will be a less chances of getting injured after doing this program. But if at all you will get injured, you will be able to manage your own injury to a certain extent. ठीक आहे. नंतर your performance, your functions of the knee will definitely improve. आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा पर्पज जो आहे या प्रोग्रामचा, टू इक्विप यू विथ द टूल्स अँड द नॉलेज. तुम्हाला असे काही आम्ही नॉलेज किंवा असे काही एक्झरसाइजेस सांगू ज्यामुळे तुम्हाला पहिल्यापेक्षा नंतर आफ्टर प्रोग्राम यू विल फील मोर कॉन्फिडंट अँड कॅपेबल टू मॅनेज युअर ओन इंजुरीज अँड टू मॅनेज युअर लाईफ मोर कॉन्फिडंटली. हा ऑनलाईन वर्कशॉप जो आहे हा कोणासाठी आहे? सो एनी एज, राईट फ्रॉम लाईक 18 years to 20 years who is having problem related to knees, any sports athlete from beginner to advanced level. ओके, कोणासाठी हा प्रोग्राम आहे? ज्यांना त्यांची नी रेझिलन्स वाढवायचे. नंतर या प्रोग्राममध्ये जे शेड्यूल बनवलेलं आहे ते म्हणजे 12 weeksचं शेड्यूल आहे, म्हणजे 3 महिन्यांचं शेड्यूल आहे. प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी म्हणजेच मंडे अँड थर्सडे 30 मिनिटचा एक सेशन असणार आहे. आता यामध्ये 5 लेवल आहेत, तसं पाहिलं तर 4च लेवल आहेत, लेवल 1, 2, 3 अँड 4. बेस्ड ऑन द करंट फिटनेस तुम्हाला तुमची लेवल सांगितल्या जाईल. काही एक्झरसाइजेस असतील, तुम्हाला स्वतःला ठरवता येईल की आपण सध्या कोणत्या लेवलला आहे. से सपोज की आपण लेवल 1ला सुद्धा नाही आहे. सो यू विल बी सजेस्टेड विथ सम मॉडिफिकेशन्स और रिग्रेशन्स सो दॅट यू विल बी एबल टू डू दॅट, देन यू कॅन प्रोग्रेस टू लेवल 1. सो जे मॉडिफिकेशन्स अँड रिग्रेशन्स सजेस्ट केलेले आहेत त्याला आपण लेवल 0 म्हणूया. ठीक आहे. सो या लेवल्समधून आपण जेव्हा प्रवास करू त्यामध्ये फक्त आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की हा जो एक्झरसाइज आहे तो आपल्याला टॉलरेबल आहे, पण तो चॅलेंजिंग पण आहे. हा जो सेशन असणार आहे तो 30 मिनिट्सचा असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एक्झरसाइजेस सांगितले जातील आणि रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वेट किंवा मग ड्युरेशन टू होल्ड किंवा मग सेट्स याच्याविषयी तुम्हाला गाईडलाईन दिल्या जाईल आणि याच्यासोबत तुम्हाला एक होमवर्क पण दिल्या जाईल. सो ते वर्कआउट तुम्ही जर का होमवर्कमध्ये जर केलं देन इट इज क्वाईट इझी फॉर यू टू प्रोग्रेस फ्रॉम दॅट व्हॉट एव्हर द लेवल यू आर हॅव्हिंग. त्या लेवलपासून तुम्हाला पुढचा प्रोग्रेस करणं हा अतिशय सोपा आणि चांगला राहील. आउटसाईड दिस प्रोग्राम लाईक तुम्हाला स्वतःला काही प्रश्न विचारायचे आहेत की मला काही सिम्पटम्स जर असतील तर त्या सिम्पटम्समध्ये त्याची फ्रिक्वेन्सी कमी झालेली आहे का,
सपोज काही नी पेन्स असू शकतात किंवा कुठल्याही प्रकारचे सिम्टम्स नी रिलेटेड, तर त्याची फ्रिक्वेन्सी कमी झालेली आहे का. नंतर हे बघायचं आहे की त्याची इंटेन्सिटी, काही सिम्टम्स असतील तर त्याची इंटेन्सिटी कमी झालेली आहे का. नंतर आर यू रिअली फिलिंग मोर स्टेबल ऑन युअर नीज, लाईक यू हॅव इम्प्रूव्ड कॉन्फिडन्स ऑन युअर नीज, किंवा तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडत आहेत राईट, जसं की समजा ट्रेकिंग आहे किंवा सायकलिंग आहे किंवा रनिंग आहे, ते करत असताना तुम्ही कॉन्फिडंट फील करताय का. असे एक इनहेरंट स्वतःला काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करा. त्याला तुम्हाला जर आतून असं उत्तर येत असेल की येस आय एम फिलिंग more confident on my knees, that means this program is working for you. Each and every day I'll bet on it that your knee strength will definitely improve to a greater extent, and there is always a scope to progress from level 1 to level 4.